याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये आमचे सहकारी मंत्री जे आहेत संजय राठोड त्यांनी एक मुद्दा असा मांडला की अल्पसंख्याकांचा दर्जा ज्या शाळांनी घेतलेला आहे त्या शाळांमध्ये ज्यावेळी भरती होते त्यावेळी काही क्रायटेरिया त्यांना लागत नाही, म्हणून अनेक शाळा ह्या अल्पसंख्याक शाळा म्हणून पुढे आलेल्या आहेत. तर त्याची चौकशी व्हावी, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक भाषीय विद्यार्थी किती आहेत याचा सर्वे व्हावा, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली होती. आणि त्या अनुषंगानं कॅबिनेटनं मागणी केल्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची चौकशी लावली. तर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प क्षेत्रात विमानतळ तयार करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झालेल्या आहेत. हे तिसरं विमानतळ असणार आहे मुंबईत, काय आपण नेमकी स्थिती? दुसरं विमानतळ नवी मुंबईला होतं आहे आणि वाढवणच्या बाजूला देखील विमानतळ असावं ही भूमिका सरकारनं एवढ्यासाठीच घेतली, कारण देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे त्या ठिकाणी होतं आहे. येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या, उद्योजकांची संख्या, कामगारांची संख्या आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना भेटीगाठी देणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या लाखोंच्या आकड्यामध्ये असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तिसरं विमानतळ असावं ही भूमिका सरकारनं घेतली आणि त्याचं काम लवकरात लवकर होईल. त्याचबरोबर पुणेकरांची जी मागणी होती की पुरंदरला अजून एक विमानतळ व्हावं, तर त्याचं देखील ॲक्विएशन करण्याचा निर्णय MIDCकडनं काल परवाच घेण्यात आलेला आहे. पास थ्रू पद्धतीनं ही आपण जमीन ॲक्वायर करणार आहोत आणि पुरंदरला देखील फार मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याचा शासनाचा मानस आहे. लाडक्या बहिणीची अपात्रतेची संख्या आता 9 लाखांच्या वर गेलेली आहे आणि नव्या नियमानुसार आता दरवर्षी त्यांना KYC करावं लागणार, 1500 रुपये बंद होणार. नाही, संख्या आपण कमी झालेल्यांची फक्त मोजतो, पण संख्या किती आहे हे आपण सांगत नाही. माझी लाडकी बहीण योजनेतनं माझ्या माहितीप्रमाणे 2,40,00,000 महिला भगिनींना याचा फायदा मिळतो आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या 4 व्हीलर आहेत, काही महिला भगिनींनी रिटर्न्स भरताना स्वतःचं इन्कम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे. अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतं आहे आणि म्हणून काही सरसकट ही योजना बंद होणार नाही. 2,40,00,000 9 लाख कमी झाले असतील, पण 2,39,00,000 शिल्लक आहेत, त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार. येत्या अधिवेशनामध्ये डान्सबार संदर्भात सुधारित कायदा पारित होण्याची शक्यता आहे. रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे. काय नेमकी स्थिती? रोहित पाटलांना काय कळलं ते मला अजून कळलेलं नाही आणि तुम्हाला देखील काय माहिती मिळाली ती मला माहिती नाही. डान्सबारबाबतचा कुठचा कायदा विधानसभेमध्ये येणार आहे ही इतक्या लवकर चर्चा होत नाही या तो विषय येत नाही. त्याच्यामुळे डान्स बारबद्दल अगोदरच काहीतरी बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काही अर्थ नाही. मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अंजली दमानियांपाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारकर्ते विजय कुमार यांनी देखील काही आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर असल्याचं भासवून शासन आदेश काढण्यात आलेला आहे. असे याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की याच्यामध्ये अनियमितता असेल किंवा संतोष देशमुख खून खटल्यामध्ये चौकशी अंती जे काय होईल त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे. त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल. अशा पद्धतीचे जर बॅनर्स तिथे झळकले असतील तर त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी काही वादग्रस्त विधान केलेलं आहे. 500 वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर लोक जे आहेत ते राग व्यक्त करत आहेत आणि कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत चिंता व्यक्त करत नाहीत. मला असं वाटतं की काही लोकांना प्रसिद्धीची फार मोठी हाव असते. छावा चित्रपटाच्या संदर्भामध्ये एकानं अजून एक काही ट्विट केलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर केलं, त्याच्यावर माझी भूमिका देखील सांगितली की आम्हाला मंत्रिपदांपेक्षा या दोन्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं कर्तृत्व आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे. त्याच्यामुळे अशा लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसाचा देखील अंत होणार नाही, याचा देखील सहनशीलतेचा अंत होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि मी तर काल असं सांगितलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे. ऑपरेशन टायगरसाठी 12 मंत्र्यांची जबाबदारी एकनाथ शिंदेने दिलेली आहे आणि मार्गदर्शन स्वतः एकनाथ शिंदे. प्रताप सरनाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याला मी दुजोरा देतो. लवकरात लवकर सुटेल. ठीक आहे, लवकरात लवकर सुटेल ना.
ऑपरेशन टायगर तिसरा टप्पा राजापूरवर बघायला मिळेल का? नाही, सगळ्याच तालुक्यामध्ये बघायला मिळेल. फक्त राजापूर नाही, राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, दापोली, मंडणगड, खेड. साहेब, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुम्ही नियोजनचे अतिशय चांगले हॉल बनवले आणि तिथे कार्यक्रम घेता येतात, पण कांदळवन प्रशिक्षण नावाखाली मध्यंतरी हॉटेल सावंत पॅलेसमध्ये 4 तासासाठी त्यांनी 8 ते 9 लाख रुपये साहेब खर्च केले. 900 रुपये जेवणाचा भोजनाचा दीड दिला आणि आता एक ते फॅड निघालं. किशोरजी, तुमची आक्रमक भूमिका मी त्या ह्याच्यातनं बघितलेली आहे. त्याच्यामुळे त्याचवेळी तुमची आक्रमक भूमिका बघितल्या मी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. किशोर मोरे साहेब ज्या आक्रमक पद्धतीने जे मांडत होते वस्तुस्थिती, त्याची पूर्ण चौकशी करा असं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. ठीक आहे. शरद पवार साहेब आणि संजय राऊत ते आज एकाच व्यासपीठावर येताना पाहायला मिळणार. त्या पद्धतीने संजय राऊतांनी टीका केलेली होती की आता पहिल्यांदाच हे 2 नेते एकाच व्यासपीठावर येत नाही. व्यासपीठावर आल्यानंतर काय असं म्हणजे मला अजून कळलेलं नाही, कारण मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. शेवटी तुम्ही काय दाखवावं, काय बोलावं हा तुमचा लोकशाहीतला अधिकार आहे. पण व्यासपीठावर आले तरी प्रॉब्लेम, व्यासपीठावर नाही आले तरी प्रॉब्लेम, एकामेकाकडे बघितला तरी प्रॉब्लेम, एकामेकाकडे बघून हसला तरी प्रॉब्लेम. नक्की आता काय करायचं हेच कळेन असं झालं. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यात येतात, काय आपलं? त्यांना शुभेच्छा, त्यांचं स्वागत. स्मार्ट सिटीची आपण बैठक घेते MIDC, तर त्याचे रिझल्ट म्हणजे फार म्हणतात. स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी MIDCच्या मुख्य अभियंत्यांना 2 दिवस मी रत्नागिरीमध्ये मुक्काम करायला सांगितलेलं आहे. स्मार्ट सिटीचं काम येत्या 8 दिवसामध्ये सुरू होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रत्नागिरी ही स्मार्ट सिटी म्हणून उभी राहील. साहेब, आपण मराठी भाषा मंत्री आहात. आपण एक मध्ये जिहाद निघाला होता की इंग्लिश मीडियममध्ये मराठी भाषा कंपल्सरी करावी आणि ती खरोखर त्याची पूर्तता होती की नाही याची चाचणी आपण करणार आपल्या. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक फार मोठा टास्क फोर्स मराठी भाषेसाठी जिल्ह्यामध्ये निर्माण केला आहे. त्याच्यामध्ये पुढच्या 1-2 महिन्यामध्ये अशासकीय सदस्य देखील येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय कोण करत असेल, त्यांना त्रास कोण देत असेल, मराठी भाषा बोलली जात नसेल, मराठी भाषेचा वापर होत नसेल, तर त्याच्यासाठी जो टास्क फोर्स आहे त्याला सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आहेत कारवाई करण्याचे आणि दर 3 महिन्यातनं एकदा ती मिटिंग त्यांनी करायची. पोलीस दल अतिशय सक्षम होत आहे आणि आज काहीतरी लोकार्पण सोहळा आहे. जिल्हा रेंजमध्ये साधारणपणे आजपर्यंत पोलीस दलाला किती दिले? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सक्षम पोलीस दल करण्यासाठी गाड्यांचा ताफा जो दिलेला आहे तो रत्नागिरी जिल्ह्याच्या DPCनं दिलेला आहे. आता देखील 10 माझ्या मैत्रिणीमुळे स्कॉर्पिओ, 20 मोटरसायकल असं आधुनिक यंत्रणा त्यांना आम्ही देतो आहे आणि या यंत्रणेचा फायदा शेवटी नागरिकांना होत असतो. लॉ अँड ऑर्डर ज्यावेळी होते त्यावेळी लवकरात लवकर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात, कारवाई करतात आणि त्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो परत मला असं वाटतं की हा टप्पा झाल्यानंतर पुढच्या DPCला देखील जिल्ह्यातली सगळी शहरं ही CC कॅमेऱ्याच्या अंडर यावी हा प्रस्ताव SPने माझ्याकडे दिलेला आहे आणि ती देखील कारवाई आपण करणार आहोत. वाढीव DPCचे आले म्हणजे राज्य नियोजन मंडळाची बैठक झाली होती, काही वाढवून देणार होते? नाही, त्याच्यामध्ये 360 कोटीचा जो आराखडा आहे तो वाढवून देतो असं अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि त्याचीच आम्ही वाट बघतो. साहेब, सिडको कुटुंबातील 900 कोटी रुपये आमदार सिडकोसाठी चौकशी करा असं आमदार संतोष सांबरे यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची परवानगी सुद्धा दिलेली आहे. मला माहिती नाही, एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेली होती त्यावेळेला. मला त्यातली काही माहितीच नाही. 3D मल्टीमीडिया शोचं टेस्टिंग मला असं वाटतं की सुरू झालेलं आहे. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये 3D मल्टीमीडिया शोचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट 25 आणि 26 तारखेला 26 आणि 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं 2 दिवस कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केलेले आहेत. आमच्या मराठी भाषेच्या कोऑर्डिनेटर म्हणून डेप्युटी कलेक्टर साठे यांची आम्ही साठे मॅडमची निवड केलेली आहे. ते या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार आहेत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की 17 मार्चला तिथीनुसार शिवसेना जी शिवजयंती साजरी करते तो फार मोठा सोहळा नवीन शिवसृष्टीच्या इथं होणार आहे आणि उर्वरित जी कामं आहेत जे पार्ट 2 होता शिवसृष्टीचा त्याचा देखील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पुतळे वगैरे आणि इथले बाबू शेटकीर आणि संत गाडगे बाबा त्याचा पण आढावा मी घेतला. 15 दिवसामध्ये ते सुरू होईल, काम सुरू होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.